माझ्या देवा. तर गणपती बाप्पा मोरया भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला गणपती बाप्पाचा जो स्टेटस व्हिडिओ पाहिला ना भावांनो, तो स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी खूप सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जराही स्किप न करता बघा. ओके, तर काय ना भावांनो, आजच्या व्हिडिओला बनवता जाणून घेऊ व्हिडिओला जे पण काही मटेरियल प्रोसेस लागणार ना त्याविषयी. तर भावांनो, तुम्ही स्क्रीनवरची जे ॲप्लिकेशन बघताय ना लाईट मोशनवरती, आज आपण तो व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत. जर कधी भावांनो तुमच्याकडे लाईट मोशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जायचं आहे. शक्य झालं तर टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, कारण की भावांनो आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच असणार आहे. ओके, जर का तुमच्याकडे लाईट मोशनचं विदाऊट वॉटरमार्कचं ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही तिथून सर्च करून डाउनलोड करायचं आहे. ओके, एवढं करून आल्यानंतर भावांनो आपल्या सेकिफेक्ट व बिटमार्कची जी XML फाईल आहे, मी दोन्ही XML फाईल तयार करून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही फाईलची लिंक दिली. तर एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून दोन्ही फाईल डाउनलोड करायचे आहे. सिंपली लाईट मोशन ॲप्लिकेशन तुम्ही इथं आपलं ओपन करायचे. सर्वात तुमचं इंटरनेट डाटा ऑन असला पाहिजे भावांनो. सिंपली तुम्ही काय करायचे, जे टेम्पलेटवरती क्लिक करायचे, तुम्हाला वरती दिसल अपलोड XML फाईल. तर अपलोडवरती क्लिक करायचं भावांनो, तुम्ही इथं वरती सर्च करायचं गणपती बाप्पा मोरया. ओके, तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे जे आपल्या बिटमार्क व शेकिफेक्ट तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं दिसून देईल. सिंपल भावांनो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक करून झाल्यानंतर काही अशा प्रकारे आपले बिटमार्क असणार आहे भावांनो. आणि सेम प्रोसेस करून तुम्ही जे ना शेकिफेक्ट सुद्धा अशा प्रकारे इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर ना तुम्ही सिंपली आपलं बिटमार्क ओपन करायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचे. मीडियामध्ये आल्यानंतर भावांनो काय करायचं, तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. तुमच्यासमोर तुमची गॅलरी अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. सिंपली तिथं पण तुमचे गणपती बाप्पाचे फोटोज आहे ना, ते फोटोज तुम्ही इथून सिलेक्ट करून ॲड करायचे. ओके, तर भावांनो काय अशा प्रकारे तुमचे जे पण कोणते फोटो आहे ना भावांनो, ते फोटो तुम्ही अशा प्रकारे ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया पहिल्या फोटोला करायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचे. ओके, एवढं करून आल्यानंतर भावांनो परत तुम्ही दुसरा फोटो ओपन करायला आहे ना मीडियामध्ये जायचे. मीडियामधून इथून गॅलरी सिलेक्ट करून दुसरा फोटो जो तुमचा असणार ना, तो फोटो तुम्ही इथून तुमचा सिलेक्ट व ॲड करून घ्यायचा भावांनो. ओके, ओके, तर याला देखील सेम प्रोसेस करून 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला एंडिंग परत ओढून घ्यायचं. त्याच्यावरती क्लिक करून मुवमेंट अँड ट्रान्सलेशनवरती जाऊन सेकंडला खालून सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून याची साईज अशा प्रकारे लहान करून घ्यायची. भावना एवढं करून आल्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे आणि आपलं जे सेकिफेक्ट आहे ना, ते सेकिफेक्ट इथं ओपन करायचं आहे. 1 नंबरचा जो फोटो आहे आपला त्याच्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं, इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे भावना. ओके, कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर आपली जी बिटमार्क आहे ना भावना, बिटमार्क इथं ओपन करायची. 1 नंबरचा फोटो जो आपला वरता इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. आपल्या 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट इथं अप्लाय होऊन जाईल. परत आपलं जे शेक इफेक्ट ना भावनो त्याला इथं ओपन करायचं आहे. आता खालच्या पाठीमागच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट म्हणून इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं भावनो, बॅक यायचं आहे आणि परत आपलं जे बिटमार्क आहे ना, बिटमार्क इथं ओपन करायचं भावनो. आणि आपला जो लास्टचा म्हणजे पाठीमागचा फोटो आहे ना बॅकग्राऊंडचा, त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून खाली 3 डॉटवरती क्लिक करून इथे पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर भावनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे क्रिएट होऊन जाईल. जास्त काही मटेरियल नाही भावनो. आणि जर काही तुम्हाला हे जे माझं ते नावाचं मी जे दिलं होतं ना, तुम्ही बघू शकता वरती स्क्रीनवर, त्याला वरती घेऊन आलो मी भावनो. तुम्हाला शक्य झालं तर राहू द्या, नाहीतर तुम्हाला जर कधी तुमचं नाव टाकायचं असेल सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली टेक्स्टचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे इथून आपलं नाव चेंज करून माझ्या जागी तुम्ही तुमचं नाव देखील टाकू शकता भावनो. बिलकुल पण काय विषय नाही. ओके, तर भावनो
एवढं करून झाल्यानंतर ना आपला विषय एकदम गणपती बाप्पाचा ट्रेंडिंगचा इथं स्टेटस आपला इथं क्रिएट झाला आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. कारण की ना भावांनो आपले असेच नवीन नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग पाहण्यासाठी ना एकदा बेल नोटिफिकेशनला नक्की फ्रेश करा. ओके, तर भेटू भावांनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.